महाराष्ट्र विधानसभेचं मतदान 20 नोव्हेंबरला पार पडलं। याच मतदानाच्या आकडेवारीचा आपण सुरुवातीला आढावा घेऊयात। राज्यात काल एकूण सरासरी 65% अधिक मतदान झालं। गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे। राज्यात सर्वात जास्त मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झालंय। कागल मतदारसंघात 82% मतदान झालंय, तर सर्वात कमी म्हणजेच 41% मतदान कल्याण पश्चिम मतदारसंघात झालंय। लोकसभा निवडणुकीत राज्यात एकूण 61.29% मतदान झालंय। या वाढलेल्या मतदानाचा नेमका अर्थ काय आहे याचाच आढावा आपण आज घेणार आहोत। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 61.04% मतदान झालं होतं, म्हणजेच 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 4% मतदानाची वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय। लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब चांगली असली तरीही राजकीय पक्षांच्या दृष्टीने याचे अनेक वेगळे अर्थ होतात। मतदानात वाढ होण्याची कारणं नेमकी कोणती होती याविषयी वेगवेगळी मतं समोर येत आहेत। यंदाच्या निवडणुकीत महिलांच्या मतदानात देखील लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं। याचं प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असल्याचं सांगितलं जातंय। आपण मतदान केलं नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल अशी भीती सर्वसामान्य महिलांच्या मनात आल्यामुळे अनेक महिलांनी मतदान केल्याचा अंदाज वर्तवला जातोय। यंदा महायुती आणि महाविकास आघाडीकडून देखील जाहीरनाम्यात मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला गेला। त्याचाही परिणाम मतदानावर झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मुख्य म्हणजे ग्रामीण भागातही जास्त मतदान झाल्याचं दिसून आलं। सोयाबीन कापसासह शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे राज्यातील शेतकरी प्रचंड नाराज असल्याचे दिसत होतं। त्यामुळे शेतकऱ्यांनी आवर्जून मतदान केलं आहे, पण त्यातून कोणाविरुद्ध राग व्यक्त झाला असेल हे तर येत्या 23 तारखेला समजणार आहे। यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात ज्या काही मोठ्या राजकीय घटना घडल्या त्यानंतर जनतेमध्ये काहीशी नाराजी दिसून आली होती। त्यामुळे आपल्याला कोण उमेदवार हवा आहे हे आता जनतेला जास्त महत्त्वाचं वाटू लागलं असावं। निवडणूक पूर्व आघाडीवर लोकांचा किती विश्वास आहे हेही या मतदानातून दिसून येणार आहे। गेल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने दोघांचंही सरकार पाहिलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार, या दोन्हींचाही अनुभव जनतेनं घेतलेला आहे। त्यामुळे कोणाचा कारभार जनतेला जास्त पसंत पडला आहे याचं प्रतिबिंब येत्या 23 तारखेला जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांमध्ये स्पष्ट होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण विधानसभा निवडणुकीतील वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारी मागची कारणं समजावून घेण्याचा प्रयत्न केला। तुमच्या मते काय असेल या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची कारणं? या व्हिडिओ खालील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला सबस्क्राइब करा।